झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक झालेले आहेत। सातारा पोलीस दंडाला पायाला आणि कमरेला पकडून खेचत होते, यामध्ये मी जखमी झालो असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्री मार खातायत, भाजपचं नाव घ्यायला घाबरतायत अशी टीका अनिल परब यांनी केली आहे। दरम्यान सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे नीलम गोरेंकडून आदेश देण्यात आले। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्याची विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंनी गंभीर दखल घेतली आहे। सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश नीलम गोरे यांनी दिले। संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी शंभूराज देसाई यांनी सभागृहामध्ये केली आहे। या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखते। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार जोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा। ताबडतोब साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। सन्माननीय उपसभापती महोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल। मात्र पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाला स्थगिती देण्याची मागणी जयकुमार गोरे यांनी केली आहे। आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीने स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा, हे सभागृह निर्माण झाल्यापासून एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही। या प्रकरणामध्ये सर्व गोष्टींची चौकशी करण्यात यावी, भाजपला दोष देण्याचं काय कारण आहे असा सवाल जयकुमार गोरे यांनी केलाय। कुणी दाखल केला गुन्हा, कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही। ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? चौकशी कोणाच्या मार्फत करायची निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करेल, परंतु चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कुठच्याही सन्माननीय सदस्यांनी केलेला नाही। निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना सातारा SP तुषार दोशींच्या आधीच्या कारकिर्दीचीही चौकशी केली जावी अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली आहे। त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा। आता मला बोलायचं नाही, काय उद्योग चाललेत वर्षभर साताऱ्यात? रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी आणून बसवलाय? काय उद्योग करायसाठी बसवलाय? सभागृहामध्ये खडाजंगी झाल्यानंतर साताऱ्याच्या एसपींचं निलंबन नको, बडतर्फ करा अशी भूमिका शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये आमदारांनी घेतली। तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या विषयात कोणतीही तडजोड करणार नाही अशी भूमिका फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये त्यांच्या आमदारांनी घेतली आहे। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या स्वतंत्र बैठकीनंतर सामंत, सरनाईक, भुसे, राठोड यांनी फडणवीसांची भेट घेतली। दुसरीकडे मंत्री बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। स्वतःला वाघ समजतात, सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खातायत असं म्हणत अनिल परबांनी या प्रकरणावरून हल्लाबोल केलाय। तर मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी परब यांच्यावर पलटवार केला आहे। या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत।
का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची, हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे. विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या राड्यावरून शिंदेच्या आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावरून मुख्यमंत्री फडणवीस संतापल्याची चर्चा आहे. त्याचा मी देखील साक्षीदार आहे. मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई